सोंडेचा सिद्धिविनायकाचं दर्शन घडतं. मुंबईचे वाळकेश्वर आणि सिद्धिविनायक मंदिर इथलीच प्रतिकृती आहे. यामागेही एक इतिहास सांगितला जातो. तो असा, इसवी सन 1140 ते 1740 पर्यंत दमण पासून वाळकेश्वर मुंबई पर्यंत असलेल्या 80 मैलाच्या किनारपट्टीची महिकावती ही राजधानी होती. पण इसवी सन 1740 नंतर मुंबई हे व्यापारासाठीचे एक बंदर आणि साहजिकच राजधानीचं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. प्रभू रामचंद्र रामकुंडासमोर ध्यानस्थ बसून तपश्चर्या करत होते. तपश्चर्येच्या प्रभावामुळे वाळूतून स्वयंभू शिवलिंग गंगेसह अवतरलं. वाळूतून निर्माण झालेलं भारतातलं हे एकमेव स्वयंभू शिवलिंग. ह्याला भवानी शंकर वाळकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वालुकेश्वराच्या लिंगावरचा खोलगट भाग 2 इंच खोल असून 2 इंच लांब आणि रुंद आहे. या वालुकेश्वराचा चमत्कार असा, अगदी कोरड्या वाळूतही त्याच्या ऊर्ध्व अंगातून अखंड गंगा वाहत असते. हे शिवाचं मंदिर बांधताना अगदी अद्भुत अशी स्थापना केली आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेची सूर्याची कोवळी किरणं पूर्वेकडील दरवाजातून सरळ गाभाऱ्याच्या दरवाजासमोर असलेल्या नंदीच्या शिंगामधून शिवलिंगावर पडत असतात. शीतलादेवी मंदिराचे विश्वस्त श्री पाटील आणि श्री सावे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. हे एक जागृत देवस्थान आहे, याबद्दल आम्हाला काहीतरी माहिती द्या. हे देवस्थान जागृत आहेच आणि जागृत असल्यामुळे अनेक लोक या देवस्थानाला पूजा अर्चा करण्याकरता किंवा नवस घेण्याकरता येतात आणि त्यांनी घेतलेले नवस त्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे होऊन जातात. म्हणून देवीकडे ते येण्याचा प्रयत्न करतात आणि देवी स्वयंभू असल्यामुळे अनेक भाविक तिच्याकडे येतात. या मंदिराला खूप जुना इतिहास आहे, अगदी रामायण काळापासून. मग कालांतराने याचा जीर्णोद्धार कसा होत गेला? कारण एवढ्या वर्षाचा जेव्हा इतिहास असतो तेव्हा मंदिराचं स्वरूप बदलत जातं. त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगाल. अहिल्याबाई होळकरने 17व्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकर तुम्हाला माहिती असेल की हा पेशवेकालीनचा भाग होता आणि पेशव्यांचा जो गणपती उजव्या सेंटेचा तो सिद्धिविनायक, त्याची त्यांनी इकडे प्रतिस्थापना केली आणि नंतर मग शीतलादेवीची प्रतिष्ठापना झाली गेली. शीतलादेवी ही पहिली जमिनीमध्ये गुप्त अशी देवता होती, परंतु सर्वसामान्य माणसांच्या जी स्वप्नामध्ये आली. त्यातला खास करून एक गोपाळ पंथीय म्हणून माणूस होता, त्याच्या स्वप्नात ती आली आणि त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक ठिकाणी आहे, तर मला तुम्ही बाहेर काढा असं. नंतर मग सगळे गावकरी गेले, त्यांनी खनन केलं आणि त्याच्यात मग शीतलादेवी काढली, पालखी भरली, ती पालखीवर इकडे आणून जी स्थापना केली. आणि 17व्या शतकानंतर आत्ता 1983 साली भाऊसाहेब वर्तक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री होते, त्या देवीचे कुलस्वामी, त्यांची कुलस्वामी देवी असल्यामुळे त्यांनी जीर्णोद्धार करण्यासाठी संपूर्ण गावकरी एकत्र करून हा जीर्णोद्धार करण्याचा कार्यक्रम 1983 साली केला आणि 86 साली त्याचं वास्तुपूजन झालं. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा,
नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। तुम्ही गेली कित्येक वर्ष इथे येत आहे? गेली 10 वर्ष झाली मी ते येते आणि जे नवस मी मागितले आहे ते सर्व पूर्ण झालेलं आहे। मग आता कुठला नवस फेडायला आला होता? आता माझे मिस्टर आहे, यांची प्रकृती बरोबर नव्हती म्हणून मी खूप दवा केले, औषध वगैरे खूप घेतली पण बरोबर नव्हतं, मग मी ते नवस मागितले देवीकडे, आईकडे की माझ्या नवराची तब्येत बरोबर करून टाक। मग असा माझा नवस तो पूर्ण झाला आहे, मग ते फेडायला आज मी आले। 1740 पासून मुंबई हे व्यापारासाठीचं एक बंदर आणि साहजिकच राजधानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। किनारपट्टीवरील बहुतेक लोकांनी मुंबईकडे प्रस्थान केलं। तिथे गेल्यानंतर आपापल्या गावांची, वाडींची नावं तिथल्या विभागाला दिली। ग्रामदेवतांची, कुलदेवतांची मंदिरं उभारून आपापल्या मंदिरांची प्रतिकृती सुद्धा तयार केली। मुंबईतलं वाळकेश्वर आणि सिद्धिविनायकाचं मंदिर हे त्यातलंच एक आहे।